सलामकुम. त्या दिवसा मी गेलो होतो चिपलोनला. तर मंडणगड मार्गे मी जात होतो. मोप टायमाने गेलो मंडणगडला. पण थया वाडी मोते आणि दुःख हिंचा पण जायला की जया थया आजूबाजूला जर शॉप होतं, रोडाला लागून जर शॉप होतं, मग असो वडापावचं असो चहाचं असो, एक ती फॅमिली होती त्या लोकांची. म्हणजे दोन्ही साईडला रोडाला दुकानं होती. ती बघून दुःख पण झाला की ती दुकानं आता तुटल्यात. बोलायचा मकसद ह्यो आहे की आम्ही जेव्हा पण जायची मंडणगडला तेव्हा गाडी थोपवून काका वडापाव द्या, काका दुधाची पिशवी द्या, काका पाणी बॉटल द्या, काका मिठाई बांधा, गाडीतनेच त्यांना आम्ही ऑर्डर द्यायची तर आणून द्यायचं. एक फॅमिली टाईप कनेक्टिंग होती. पण दुःख ही पण वाटतं आहे की आता तिनाशी काही जणं खाया गेली असतील. आणि माझा एक खास दोस्त पण होतो विलास करून, मोबाईल शॉप होता त्याचा. तो आता दुकान तुटल्याशी माझी कॉन्टॅक्टच नाही त्याचा. आता खाया गेलो काय माहिती. मित्रा जर हा व्हिडिओ बघत असशील तर मला कमेंट कर आणि तुझा मोबाईल नंबर टाक ह्याच्यामध्ये, मग मी तुझी कॉन्टॅक्ट करणार. ओके. एकदम खास दोस्त आहे माझो विलास करून, मोबाईल शॉप होता त्याचा. तर बोलायचा मकसद ही आहे की एक फॅमिली होती. आता त्या लोकांनी खाया दुसऱ्या इकडं दुकानं टाकले ना माहिती नाही. खैर काही बात नाही. ह्यांच्या पुरं मी इथं अपलोड करताय व्हिडिओ. जरूर सांगा कशी कशी बघता. बाकी दुवाची दरख्वास्त. बानकोटशी असगर जलगावकर. सलामकुम. बानकोटशी असगर जलगावकर. बघा आज मी मंडणगडला आहे आणि व्हिडिओ बनवायचा मकसद ह्यो आहे की बघा ह्या काही दुकानं होती रोडावर आणि एक मजाच काही और होती ह्याची. ती बघा सगळी आता रोड बनतंय, डेव्हलपिंग होते, मागून ही तुटल्यात. हे बघा सगळं तुटलंय आजचा आणि काही अजून उठणारी आहेत दुकानं. पहिले रोडावर आपण गाडी थोपवून बोलायची काका वडापाव द्या, काका पाण्याचे बॉटल द्या. आता ती मजा नाही राहणार. आता ही लोक खाया जातील काय माहिती, आता यांची दुकानं खाया जातील ते. मंडणगडचं ही हालत बघा, मेन रोडावर आहे. व्हिडिओ करा. अर्धा चालू ठेवला. मस्त बोलता.